पश्चिम आशियातील युद्धामुळे देशात निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 23 मार्चपासून केंद्रशासित प्रदेशांना होणारा गॅसचा पुरवठा 50% वाढवण्यात आला आहे, तर राज्यांना होणारा व्यावसायिक गॅसचा पुरवठा 20% वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारचे लक्ष विशेषतः अन्न सेवा क्षेत्र आणि सामुदायिक स्वयंपाकघरांवर केंद्रित आहे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही. सरकार पीएनजी पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूकडे वळण्यासही प्रोत्साहन देत आहे. यासाठी एक अनिवार्य नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मते हा अतिरिक्त 20% एलपीजी सर्वाधिक गरज असलेल्या क्षेत्रांना प्राधान्याने वाटप केला जाईल. यामध्ये रेस्टॉरंट्स, ढाबे, हॉटेल्स, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया आणि दुग्ध युनिट्स, सरकारी अनुदानित कॅन्टीन, सामुदायिक स्वयंपाकघरं आणि स्थलांतरित कामगारांसाठी 5 किलोचे सिलिंडर यांचा समावेश आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी गैर-घरगुती एलपीजीच्या पुरवठ्यासाठी आदेश जारी केले आहेत. उर्वरित राज्यांना सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडर पुरवत आहेत. गेल्या आठवड्यात अंदाजे 1379 मेट्रिक टन एलपीजी सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांना प्राधान्य देण्यात आले आहे. असून एकूण व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यापैकी अंदाजे 50% वाटा त्यांना मिळणार आहे. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.